नमस्कार मित्रांनो, करिअर कट्टा या चॅनलवरती आपण सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे मिळायला चालू होणार आहेत ते कधी मिळणार आहेत। आता पैसे मिळायला चालू झालेले आहेत, कधी मिळणार आहेत आता हा प्रश्न राहिलेलाच नाही। खरं तर तुमचा अकाउंट चेक करा, तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर मला कमेंट करून सांगा मिळाले नाहीत म्हणून। तर आपण या व्हिडिओमध्ये मिळाले नाहीत तर त्याला काय करायचं आहे हेच आपण बघणार आहोत। किती जणांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांना काय अडचणी आहेत किंवा त्यासाठी काय करावं लागणार आहे हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। पैसे मिळायला चालू झाले 29, 30 आणि 31 या 3 दिवसात तुमचा दुसरा टप्पा मिळायला चालू झालेला आहे। तुम्हाला आज मेसेज आला असेल तर चेक करा, नसेल मेसेज आला तरी ते काय करायचं मी ही संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती खरंच सबस्क्राइब करा, कारण सबस्क्राइब करणं हे फ्री आहे। त्यामुळे सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। तर चला बघू आपण सर्वप्रथम पैसे आलेले आहेत आणि नाही आले त्यांच्यासाठी काय करायचं। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल महिला व बालकल्याण विकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा जो काही ऑफिशियल त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांनी दिलेला आहे। पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या आहे 86,27,482। आतापर्यंत व्हिडिओ आपण बनवतोय तिथपर्यंतचा हा आकडा आहे। पोर्टलवर मंजूर अर्जांची एकूण संख्या आहे 74,61,017 अशी त्यांची मंजूर संख्या आहे। तर ही झाली त्यांची मंजूर संख्या, म्हणजे आतापर्यंत इतके अर्ज तुमचे मंजूर झालेले आहेत पोर्टलवर ज्यांनी भरले होते त्यांनी। आता यामध्ये प्रश्न महिलांना असाही पडलेला आहे की जुलैमध्ये आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, जुलैमध्ये अप्रूव्ह झाला तरीही आम्हाला पैसे पहिल्या टप्प्यात आले नाहीत। या प्रश्नावरती आपण पहिल्यांदा बोलू की जुलैमध्ये तुम्हाला जरी पैसे आले नसतील तरी तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत, पण जुलैमध्ये का आले नाही याचा आपण सविस्तर बघूया। तर जुलैमध्ये पैसे तुम्हाला आले नसतील, 31 जुलैच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांचे सर्वांचे फॉर्म जे काही अप्रूव्ह होते आणि ज्यांच्या आधार कार्डला बँक सीडिंग होती त्यांना पैसे टाकलेले होते सरकारने पहिल्या टप्प्यात। मग तुम्ही 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरले असेल आणि तो जर तुमचा अप्रूव्ह झाला असेल तरी तुमचे पैसे आले नसतील तर तुम्ही एकदा आधार सीडिंग वरती जाऊन आधारला तुमची बँक सीडिंग आहे का हे चेक करा, कारण हे चेक केल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाहीत। मी तुम्हाला त्याचं प्रश्नाचं उत्तर पुढे देतोच, पण तुम्हाला सांगतो। आणि तुम्हाला नंतर जरी आता तुमचे 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरला असेल त्यावेळेला अप्रूव्ह झाला असेल किंवा आता ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आणि त्यांच्या ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे यायला चालू झालेले आहेत, आलेले सुद्धा आहेत पैसे काही जणांना। त्यामुळे तुम्ही मेसेज जाऊन चेक करू शकता तुमच्या अकाउंटला पैसे आले आहेत का। नसेल तुम्हाला माहिती तुमच्या कोणत्या अकाउंटला आले तर तुम्ही आधारच्या सीडिंगवरती जाऊन तुमची कोणती बँक त्याला लिंक आहे तुमच्या आधारला त्या बँकेत तुम्हाला 100% पैसे आलेले आहेत। आणि तरीही तुम्हाला ते वेबसाईट वगैरे समजत नसेल तर तुम्हाला एक व्हिडिओ मी बनवलेला आहे। तुमच्या ज्या काही बँकेत अकाउंट आहे त्या बँकेचे टोल फ्री नंबर आहेत, त्या टोल फ्री नंबरवरती तुम्ही मिस कॉल देऊ शकता। मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला तुमचा मेन बॅलन्स तुमचा जो काय आहे तो तुम्हाला तिथे दाखवला जाणार आहे। त्यावरून तुम्ही अनुमान लावू शकता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत का, कारण दुसऱ्या टप्प्यात जे पैसे येणार आहेत ते आहेत 4,500 रुपये आणि पहिल्या टप्प्यात ज्यांना पैसे आले होते त्यांना पैसे आले होते फक्त 3,000 रुपये, म्हणजे जुलैचे आणि ऑगस्टचे। आता जे दुसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत ते येणार आहेत 4,500 रुपये असे पैसे येणार आहेत। ते आले असतील, जरी आले नसतील तर तुम्ही एकदा तुमचा बँकेला आधार कार्ड सीडिंग आहे का हे चेक करा। हे चेक करून त्या वेबसाईटवरती जावा, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसतील, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन ते चेक करू शकता। कसं चेक करायचं ते आम्ही सांगितलं आहे, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो ती लिंक, किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता, त्यावरती सगळे तुम्हाला व्हिडिओ दिसून जातील। तर यासाठी संबंधित जे काही आदिती तटकरे संबंधित म्हणते आहे त्यांनी काय स्टेटमेंट दिले आपण हेही बघणार आहोत। तर या डेस्कटॉपवरती बघू शकता 31 जुलै नंतरच्या अर्जाची प्रक्रिया सुरू, पात्र महिन्यांना लवकरच लाभ। आदिती तटकरे यांनी हे जे वाक्य केलं आहे त्यांनी दिलं आहे। यात आता महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला पैसे यायला चालू झाले आहेत। तुम्हाला जे ऑगस्टपर्यंत फॉर्म आता अप्रूव्ह झाले त्यांना पैसे दुसरा टप्पा हा यायला चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता हे 3 दिवस पैसे येणार आहेत। जसं 14 तारखेला पैसे यायला चालू झाले होते रक्षाबंधनच्या अगोदरच, रक्षाबंधन 14, 15, 16, 17, 18, 19 असे 5 दिवस पैसे आले होते, तसेच हे 3-4 दिवस पैसे तुम्हाला येणार आहेत। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बँक सीडिंग आहे का हे चेक करून घेऊ शकता। काही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अर्जाची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावरील सुरू आहे। जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन प्राप्त महिलांचा डेटा विभागाकडे येतो, त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते। त्यामुळे लवकरच 31 जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे। आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहेत। यापैकी 1,47,42,476 अर्ज पात्र ठरले आहेत, तर 42,823 अर्जांची पडताळणी सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण
योजना राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यावे. ओके, त्यांनी सुद्धा इथे सांगितलंय तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करून घ्या. जर नसेल तर तुम्ही पोस्टात अकाउंट काढू शकता. जर नसेल तर तुम्ही पोस्टात अकाउंट काढून घ्या, कारण पोस्टात लवकरात लवकर सीडिंग होतं. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, या व्हिडिओमध्ये पण सांगतो की पोस्टात अकाउंट काढलं तर लय भारी, कारण तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे 24 तासात तुम्हाला पोस्टाचं अकाउंट हे सीडिंग होतं. लगेचच्या लगेच तुम्हाला पैसे ह्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यातच मिळून जातील. पुढे माहिती अशी दिली आहे की त्यांनी आणि जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं आहे. म्हणजे अजूनही जर कोणी तुम्ही फॉर्म भरला नसेल किंवा तुमचा फॉर्म पेंडिंग वगैरे असेल तर त्यांनी अजूनही त्याला काही रिसबमिट वगैरे ऑप्शन आले आहेत का ते तुम्ही चेक करायचं आहे जाऊन, आणि तुम्ही स्वतः वेबसाईटवरती जर भरला असेल तर वेबसाईटवरती तुम्हाला ते बघायला मिळतं तुम्हाला डॉक्युमेंट तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल आणि तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग असेल तरच तुम्हाला या दुसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत, तेही 4,500 रुपये येणार आहेत. ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुमचा फॉर्म आता लवकरात लवकर तुम्ही जर वेबसाईटवरती भरला असेल तर वेबसाईटवरती जाऊन चेक करा. मोबाईलवरती भरला असेल तर मोबाईलवरती तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तिथे चेक करायला मिळतं की रिसबमिट झालेला आहे किंवा अप्रूव्ह झालेला आहे, किंवा अप्रूव्हचे मेसेज येतात. काही जणांना मेसेज येत नाहीत अप्रूव्हलचे, पण तरीही तुम्ही ती वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता. ते लवकरात लवकर चेक करा, कारण तुमचा जर काही कागदपत्रात इश्यू असेल आणि तो जर फॉर्म रिसबमिटसाठी आला असेल तर त्यामध्ये काय त्रुटी आहेत ते तुम्ही चेक करून तो फॉर्म नंतर परत तुम्ही अपलोड करायचा आहे. हे सर्व करून घ्या, कारण तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात जरी तुमच्या आता बऱ्याच जणांचे फॉर्म म्हणजे त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार बघितलं गेलं तर 1 कोटी अर्ज हे पात्र ठरलेले आहेत. म्हणजे इतके अर्ज पात्र ठरले, त्यामुळे बऱ्याच महिलांना या टप्प्यात सुद्धा पैसे येणार आहेत. याच्या दररोजचे अपडेट मी तुम्हाला देतच जाईन. त्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण अशाच माहितीपूर्ण अपडेट्स आम्ही तुम्हाला देत असतो. तर महिलांनो, या बाबतीची काळजी घ्या. तुम्ही आता लवकरात लवकर आधारला बँक सीडिंग आहे का हे चेक करा. तुमचा दुसरा हप्ता लवकरात लवकर येईल. 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत या 2 दिवसातच तुम्हाला येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रोसेस करून घ्या. तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो कसं चेक करायचं हे सांगितलेलं आहे. तुम्हाला कोणत्या बँकेचा टोल फ्री नंबर पाहिजे, तुमची कोणती बँक असं नका, तुमच्या त्या बँकेचा टोल फ्री नंबर त्याच्यावरती फक्त मिस कॉल दिला का तुमच्या अकाउंटला किती बॅलन्स आहे हे दाखवतं. हे सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवरती जाऊन तो बघू शकता. सर्व व्हिडिओ आम्ही बनवून ठेवले आहे. चॅनलवरती सबस्क्राईब करा, तुम्हाला ते सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. आणि यातल्या लवकरात लवकर ज्या काही अपडेट येतील त्या आम्ही तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. तर पुन्हा भेटू अशीच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.